आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं मेन्स्ट्रुअल सायकल. त्या मेन्स्ट्रुअल सायकलचे 4 फेजेस पाहिले आणि त्यानंतर पाहिलं आपण हार्मोनल कंट्रोल ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. दॅट इज हाऊ हार्मोन कंट्रोल मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल म्हटलं तर आपण सांगितलं होतं 4 फेज होते. म्हणजे ॲक्च्युअली मेन्स्ट्रुअल सायकल ह्युमनमध्ये 28 डेजची होती आणि या 28 डेजचे आपण 4 भाग पडले होते. पहिला होता मेन्स्ट्रुअल फेज और ब्लीडिंग फेज 1 to 5 डे. दुसरा होता प्रॉलिफरेटिव्ह फेज. तर काय की बोर्डाचं पुस्तकामध्ये 5th डे अप टू 13 डे. आता इथेही प्रॉब्लेमच आहे. जर पहिले 5 दिवस जर तो फेज होता तर 6 to 13 पाहिजे होतं. बोर्डाचं पुस्तकामध्ये 5 to 13 डे खरं पाहिजे 6 to 13 डे पाहिजे. मग जर पहिले 5 दिवस म्हटले तर जर फर्स्ट 4 डे म्हटलं असतं पहिला फेज तर दुसरा पाहिजे होता 5 to 13 डे. बरं आहे. पण बोर्डाच्या पुस्तकामध्ये थोडे प्रॉब्लेमच आहे. त्यांनी काय केलं की पहिला फेज कधीपासून कधीपर्यंत म्हटलं फर्स्ट डे अप टू 5th डे आणि सेकंड फेज म्हटला 5th डे अप टू 13 डे. चला त्यानंतर थर्ड जो होता ओलेटरी फेज तो 1 डे फेज आहे, मिडवेला असते 14 डेला. आणि लास्ट होता सिक्रेटरी फेज जो लॉंगेस्ट आहे. ओलेटरी फेज शॉर्टेस्ट होता 1 डेचा 24 आवर्सचा आणि हा जो सिक्रेटरी फेज आहे इट स्टार्ट फ्रॉम म्हणजे इट एक्सटेंड फ्रॉम 15 डे अप टू 28 डे. लॉंगेस्ट फेज आहे 14 डेज. आता मेन्स्ट्रुअल सायकल जे आपण शिकलो ते होती बोर्डाच्या लेवलची. बोर्डाला किती पाहिजे. त्यानंतर जे ऑब्जेक्टिव्ह वगैरेसाठी जे एक्स्ट्रा नॉलेज आपलं जे कॉम्पिटेटिव्हसाठी म्हणा किंवा आपल्या 12वीच्या एक्झाममध्ये समजा एक्स्ट्रा जे म्हणजे विचारलं जाते जर ऑब्जेक्टिव्ह वगैरेमध्ये किंवा ॲन्सर 1 सेंटेन्समध्ये किंवा कधी कधी जोड्या लावा वगैरे येतात सगळं काही येते. त्यासाठी एक्स्ट्रा पॉईंट पाहतो बनव की मेन्स्ट्रुअल सायकल कुणाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. मेन्स्ट्रुअल सायकल एक कॅरेक्टरिस्टिक आहे प्रायमेटचं. प्रायमेट ही ऑर्डर आहे. त्याच्या अंडरमध्ये येणारे जे ॲनिमल आहे कोणते ह्युमन बिंग लाईक ह्युमन बिंग आणि एप कोणते गोरिला, चिंपांजी, ऑरंगुटन हे झाले एपचे नाव. कोणते कोणते गोरिला, चिंपांजी, ऑरंगुटन हे झाले एप. या ह्युमन बिंग आणि एपमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल असते. बाकी काही मग जे रॅट वगैरे जे आहे बाकीच्या ॲनिमलमध्ये सायकल असते पण ती आहे इस्ट्रस सायकल म्हणतात त्याला. हीट पिरियड म्हणते त्याला. ती अलग आहे. आपण म्हणून आलो ह्युमन बिंगमधली मेन्स्ट्रुअल सायकल आणि म्हणून म्हटलं मी मेन्स्ट्रुअल सायकल कुणाचं कॅरेक्टरिस्टिक आहे प्रायमेटचं. कोणते प्रायमेट आहे ह्युमन बिंग आहे. प्रायमेटच्या अंडरमध्ये ह्युमन बिंग येते आणि एक कोणते आहे म्हटलं गोरिला आहे, चिंपांजी आहे, ऑरंगुटन आहे. ह्युमन बिंगमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल 28 दिवसाची असते आणि म्हणून म्हटलं ह्युमन बिंग इट लास्ट फॉर अबाउट 28 डेज आहे. मिडल ऑफ इच मेन्स्ट्रुअल सायकल इज कॅरेक्टराइज बाय मिडल म्हणजे 14 ते 28 दिवसाची सायकल. मिडल म्हणजे 14वा दिवस मिडवे हा कशाने कॅरेक्टराइज झाला. रिलीज ऑफ ओहम किंवा रिलीज ऑफ एग. आणि हा जो एग आहे एव्हरी सायकलमध्ये कम अल्टरनेटली फ्रॉम वन ऑफ द 2 ओरीज. हे आधी सांगितलं होतं मी तुम्हाला की प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 2 पैकी 1 ओरी 1 ओहम रिलीज करते. या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जर राईट ओव्हरीने रिलीज केला असेल पुढच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये लेफ्ट पुन्हा राईट पुन्हा लेफ्ट राईट होणार नाही. म्हणजे अल्टरनेट रिलीज. म्हणजे या पॉईंटमध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की ते पाठ केलं पाहिजे असं नाही. हे पॉईंट पाठ करायचे नाही. तुम्हाला काय लक्षात काय ठेवायचं आहे की मिडवे जो आहे 14 डे याचं कॅरेक्टरिस्टिक आहे ओव्हुलेशन रिलीज ऑफ ओहम. आणि ओहम जेव्हा रिलीज होते तेव्हा प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल ओव्हुलेशन आहे अल्टरनेट ओव्हुलेशन आहे ह्युमनमध्ये. अल्टरनेट आहे याचा अर्थ प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 2 पैकी 1 ओरी 1 ओहम रिलीज करते. 14व्या दिवशी 2 पैकी 1 ओरी 1 ओहम रिलीज करते. यावेळेला राईट तर पुढच्या वेळेला लेफ्ट. मेन्स्ट्रुअल फेज काय बिगिनिंग ऑफ सायकल स्टार्ट. मेन्स्ट्रुअल फेज स्टार्ट झाला. मेन्स्ट्रुअल फ्लो यायला सुरुवात झाली. मेन्स्ट्रुअल फेज स्टार्ट झाला. याचा अर्थ मेन्स्ट्रुअल फेज बिगिनिंग आहे सायकलची. इट इज इंडिकेटेड बाय लॉस ऑफ ब्लड म्हणून त्याला ब्लिडिंग फेज म्हटलं. प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जवळजवळ 45 to 100 ml ब्लडचा लॉस होते. 45 to 100 ml ब्लडचा लॉस होते. लॉस ऑफ ब्लड होते आणि म्हणून म्हटलं आपण मेन्स्ट्रुअल फेजला म्हटलं ब्लिडिंग फेज. मेन्स्ट्रुअल फेज इज द बिगिनिंग ऑफ सायकल इंडिकेटेड बाय लॉस ऑफ ब्लड. आणि एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये
जवळजवळ 45 to 100 ml ब्लडचा लॉस होते. म्हणूनच मेन्स्ट्रुअल फ्लो येते. म्हणून त्या फेजला होतं म्हटलं होतं आपण मेन्स्ट्रुअल फेज. ब्लिडिंग होते म्हणून त्याला म्हटलं ब्लिडिंग फेज. आणि ब्लड इन मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज डज नॉट क्लॉट. आपण म्हणतो ब्लड वेसलमधून बाहेर निघाल्यानंतर क्लॉट होते. इथे ब्लड रिलीज होऊन राहिलं, ब्लडचा लॉस होऊन राहिला, मग ते क्लॉट व्हायला पाहिजे, तो क्लॉट होत नाही. का नाही? कारण त्यामध्ये असते कोणतं? फायब्रिनोलायसिन. ब्लड इन मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज डज नॉट क्लॉट. ब्लड मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज मधलं ब्लड क्लॉट होत नाही कारण त्यामध्ये फायब्रिनोलायसिन प्रेझेंट आहे. आणि मेन्स्ट्रुअल जो फेज होता पहिला फेज, ज्यावेळेला आठवा, पहिल्या फेजमध्ये काय झालं होतं? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल काय झाली होती? डिक्रीज. काय रिलीज झालं होतं? प्रोस्टाग्लॅन्डिन. आठवा, त्या प्रोस्टाग्लॅन्डिनच्या इफेक्टमुळं काय झाली होती? हे थिन झाली होती एंडोमेट्रियम. आणि थिन किती झाली होती? एंडोमेट्रियम जर फक्त 1 mm ची राहिली होती, फक्त बाकी ब्रेक झाली होती. 1 mm ची राहिली होती, व्हेरी थिन. मेन्स्ट्रुअल फेज कधी होते? व्हेन ओव्हुलेटेड एग डज नॉट गेट फर्टिलाइज. मागच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ओव्हुलेशन झालं होतं, तो ओव्हुलेटेड एग फर्टिलाइज झाला नाही, प्रेग्नन्सी आहे नाही, म्हणूनच आता पुन्हा मेन्स्ट्रुअल फेज आला डबल. जर मागच्या फेजमध्ये जर एग फर्टिलाइज झाला असता, मागच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एग जर फर्टिलाइज झाला असता, प्रेग्नन्सी राहिली असती, मेन्स्ट्रुअल सायकल आली नसती. म्हणून म्हटलं मेन्स्ट्रुअल फेज कधी आला? व्हेन ओव्हुलेटेड एग डज नॉट गेट फर्टिलाइज. तो काही फर्टिलाइज झाला नाही मागच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आणि तो या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये रिलीज झाला अलॉंग विथ मेन्स्ट्रुअल फ्लो. मेन्स्ट्रुअल फ्लो कशाचा बनला सांगितलं होतं ना काल आपण? पहिल्याच फेजमध्ये सांगितलं होतं. ब्लड, टिश्यू फ्लुइड, म्युकस, एंडोमेट्रियम लायनिंगचे ब्रोकन पार्ट किंवा एंडोमेट्रियल सेल आणि अनफर्टिलाइज एग म्हटलं होतं रिलीज झाला. आणि त्यालाच म्हणतात फ्युनेरल ऑफ अनफर्टिलाइज एग. फ्युनेरल म्हणजे काय? त्याचा नाश. ते नाश म्हणण्यापेक्षा जर त्याला आपल्या याच्या भाषेत त्याचा दफनविधी म्हणतात, त्याला बाहेर रिलीज करणं म्हणतात फ्युनेरल ऑफ अनफर्टिलाइज एग. अशा प्रकारे मेन्स्ट्रुअल फेज झाला. मग सेकंड आला होता प्रॉलिफरेटिव्ह फेज. प्रॉलिफरेटिव्ह फेज सेकंड होता. हा कुणाच्या मधात आहे? पहिला मेन्स्ट्रुअल फेज आणि तिसरा ओव्हुलेटरी फेज. आणि म्हणून म्हटलं प्रॉलिफरेटिव्ह फेज इज द ड्युरेशन बिटवीन एंड ऑफ मेन्स्ट्रुएशन संपलेलं आहे आणि रिलीज ओहम होणार आहे. ओहम रिलीज होणार आहे म्हणजे ओव्हुलेशन, दोघांच्या मधातला फेज आहे. आणि स्टिम्युलेशन फॉर प्रॉलिफरेशन ऑफ न्यू फॉर्म. आणि या प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये काय होते? तुम्हाला माहिती आहे प्रॉलिफरेटिव्ह फेजचं कॅरेक्टर मेन कोणतं आहे? की फॉलिकल प्रॉलिफरेट होते, पसरते, डेव्हलप होते. आपण डेव्हलप म्हणून या ठिकाणी त्याचा. तर प्रॉलिफरेटिव्ह फेज इज द ड्युरेशन बिटवीन एंड ऑफ मेन्स्ट्रुएशन अँड रिलीज ऑफ ओहम, दॅट इज ओव्हुलेशन. स्टिम्युलेशन जे मिळते प्रॉलिफरेशन ऑफ न्यू फॉलिकलला कोण इन्फ्लुअन्स करते? GnRH. आता GnRH काय? GN म्हणजे गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. आपल्या बॉडीमध्ये ब्रेन आहे, ब्रेनचा पार्ट हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस हा बॉस आहे जो कंट्रोल, म्हणजे बा चेन कशी आहे? हायपोथॅलॅमस कुणाला कंट्रोल करते? पिट्युटरी ग्लँडला. पिट्युटरी ग्लँड कुणाला कंट्रोल करते? बाकीच्या ग्लँडला. बाकीची ग्लँड कुणाला कंट्रोल करते? आपल्या बॉडीमधल्या ऑर्गनला. जसं शाळेत पाहतो ना, कॉलेजमध्ये, की संस्थेचा अध्यक्ष कंट्रोल कुणाला करणार? प्रिन्सिपलला. प्रिन्सिपल कुणाला? टीचरला. टीचर कुणाला? स्टुडंटला. तसं इथं चेन आहे. आपल्या बॉडीमधला जो हायपोथॅलॅमस आहे त्यांनी रिलीज केला गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. तो कुणावर ॲक्ट झाला? ओव्हरीवर. तो कुणावर ॲक्ट झाला? पिट्युटरी ग्लँडवर. आणि पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट केलं आणि सांगितलं की रिलीज कर कोणता हार्मोन? FSH. कर रिलीज, गरज आहे आता. म्हणजे लक्षात आलं असेल, हायपोथॅलॅमस कुणाला कंट्रोल करते? पिट्युटरी ग्लँड. मग FSHची जेव्हा गरज होती तेव्हा हायपोथॅलॅमसने कोणता हार्मोन रिलीज केला? गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. तो हार्मोन कुणावर ॲक्ट झाला? पिट्युटरी ग्लँडवर आणि स्टिम्युलेट केला रिलीज ऑफ FSH. प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये काय होते? फॉलिक्युलर सेल कोणता हार्मोन सिक्रेट करते? इस्ट्रोजेन. त्यामुळे थिकनेस वाढली होती एंडोमेट्रियमची, 3 ते 5 mm पर्यंत थिकनेस वाढली. पहिल्या फेजमध्ये तर एकदम थिन झाली होती, 1 mm पर्यंत आली होती.
दुसऱ्या फेजमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनमुळे थिकनेस वाढली, ती झाली 3 ते 5 mm ची थिकनेस झाली. थोडी थिकनेस आता वाढत चालली आहे, कारण समोर चान्सेस आहे, देअर मे बी अ चान्सेस ऑफ प्रेग्नन्सी. ओव्युलेटरी फेज 14व्या दिवशी, हा शॉर्टेस्ट फेज आहे मेन्स्ट्रुअल सायकलचा, 1 डे फेज आहे, मिडवेला असते 14व्या दिवशी. ओव्युलेशन मे बी अकंपनीड बाय माइल्ड ऑर सिव्हिअर पेन इन लोअर ॲब्डोमेन. ज्या वेळेला ओव्हुलेशन होते, ओहम रिलीज होते, ओव्हुलेशन होते म्हणजे व्हॉट इज ओव्हुलेशन? रिलीज ऑफ ओहम फ्रॉम ओव्हरी. ओहम रिलीज होते त्यावेळेला लोअर ॲब्डोमेन म्हणजे खालचा पोटाचा भाग, लोअर ॲब्डोमेन, त्या ठिकाणी काय होते? माइल्ड म्हणजे काय? सौम्य, किंवा सिव्हिअर म्हणजे काय? तीव्र अशा पेन होते, वेदना होतात लोअर ॲब्डोमेनमध्ये. 14व्या दिवशी लक्षात येते की ओव्हुलेशन झालेलं आहे. का? कारण त्यावेळेला माइल्ड किंवा सिव्हिअर पेन होते लोअर ॲब्डोमेनमध्ये. हे झालं ओव्युलेटरी फेज. सिक्रेटरी फेज हा लास्ट फेज आहे. हा कधी आला? इट इज ड्युरेशन बिटवीन ओव्हुलेशन, ओव्हुलेशन संपलेलं आहे आणि नेक्स्ट मेन्सेस स्टार्ट झाली आहे, त्याची बिगिनिंग झाली, बिगिनिंग ऑफ नेक्स्ट मेन्सेस. सिक्रेटरी फेज इज द ड्युरेशन बिटवीन, सिक्रेटरी फेज लास्ट आहे, कुणाच्या मधात येईल? तिसरा आणि पहिला. ओव्हुलेशन आणि बिगिनिंग ऑफ नेक्स्ट मेन्सेस. आणि सिक्रेटरी फेज इज लॉंगेस्ट फेज. सिक्रेटरी लॉंगेस्ट फेज आहे, 15 पासून तर 28 पर्यंत. इट लास्ट फॉर 14 days. ओव्हुलेट झालेला एग 14व्या दिवशी रिलीज झालेला एग हा फर्टिलाइज होते विदिन 24 hours. 24 तासाच्या आत तो फर्टिलाइज होणार, अदरवाईज फर्टिलाइज होत नाही. फर्टिलायझिंग पॉवर त्याचा लॉस होते. कोणाचा? रिलीज झालेला ओहम. 14व्या दिवशी जो ओहम रिलीज झाला, ओहम रिलीज झाल्यापासून 24 तासाच्या आत तो फर्टिलाइज होईल, अदरवाईज त्याचा पॉवर निघून जाईल. यानंतरचे पॉईंट आपण पुन्हा आता समोर पाहू. आत्ताच आपण पाहिलं की ओव्हुलेटेड एग म्हणजे रिलीज झालेला एग फर्टिलाइज होते विदिन 24 hours. 24 तासाच्या आत तो फर्टिलाइज होणार. पण जर का फर्टिलायझेशन झालं नाही, आता विचार करा, जर रिलीज झालेला ओहम 24 तासाच्या आत जर फर्टिलाइज झाला, याचा अर्थ झायगोट फॉर्म झाला. झायगोट फॉर्म झाला म्हणजे तिथं प्रेग्नन्सी आहे, आणि प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी कोणता हार्मोन लागणार? प्रोजेस्टेरॉन. कोण सिक्रेट करते? कार्पस ल्युटियम. म्हणून कार्पस ल्युटियमला मेंटेन केल्या जाईल. समजलं मी काय बोललो? ओव्हुलेशन झाल्यानंतर म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ओहम रिलीज झाल्यानंतर 24 तासाच्या आत तो एग काय होणार? फर्टिलाइज. जर तो फर्टिलाइज झाला, याचा अर्थ झायगोट फॉर्म झाला. झायगोट फॉर्म झाला म्हणजे प्रेग्नन्सी स्टार्ट झाली. प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी प्रेग्नन्सी हार्मोन कोणता आहे? प्रोजेस्टेरॉन. तो पाहिजे. कोण सिक्रेट करणार? कार्पस ल्युटियम. आणि कार्पस ल्युटियमला मेंटेन करेल. पण त्याच्या उलट जर का इन अब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन म्हणजे तो रिलीज झालेला ओहम फर्टिलाइज झाला नाही, कार्पस ल्युटियम कॅन सर्वाईव्ह ओनली फॉर 2 weeks. 2 आठवडे सर्वाईव्ह होईल. म्हणजे 14व्या दिवशी ओहम रिलीज झाला, 15व्या दिवशी कार्पस ल्युटियम फॉर्म झाला, तो 28 दिवसापर्यंत तसाच राहील. आणि नंतर तो कार्पस ल्युटियम कन्वर्ट होते कशामध्ये? डिजनरेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये, ज्याचं नाव आहे कार्पस अल्बिकन. कार्पस अल्बिकन हे नॉन फंक्शनल स्ट्रक्चर आहे. काय लक्षात आलं? जर का 24 तासामध्ये ओम जर फर्टिलाइज झाला, कार्पस ल्युटियमला मेंटेन केला जाईल, राखून ठेवला जाईल. आणि इन अब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन तो कार्पस ल्युटियम जो होता हा सर्वाईव्ह होईल 2 week पर्यंत. आणि नंतर तो डिजनरेट होते आणि कन्वर्ट होते. कन्वर्टिंग स्ट्रक्चरचं नाव काय? कार्पस अल्बिकन आहे. त्यानंतर हार्मोन जे आहे कार्पस ल्युटियमचे, कोणता हार्मोन आहे कार्पस ल्युटियमचा? प्रोजेस्टेरॉन. हा स्टिम्युलेट करते कोणाची ग्रोथ? एंडोमेट्रियल ग्लँड. एंडोमेट्रियम काय? इनर लेअर ऑफ वॉल ऑफ युटेरस. काय म्हटलं? इनर लेअर ऑफ वॉल ऑफ युटेरस. एंडोमेट्रियम मधल्या ग्लँड ज्यानंतर स्टार्ट करते युटेराइन सिक्रेशन. युटेरसमध्ये सिक्रेशन स्टार्ट करते, सिक्रेट करते फ्लुइड. हार्मोन जे आहे कार्पस ल्युटियम काय स्टिम्युलेट करते? ग्रोथ ऑफ एंडोमेट्रियल ग्लँड. एंडोमेट्रियल ग्लँडचा नंबर वाढेल आणि म्हणूनच
युटेरस बिकम ग्लँड्युलर अँड व्हॅस्क्युलर. व्हॅस्क्युलर म्हणजे ब्लड वेसलचा नंबर वाढते, ग्लँड्युलर म्हणजे ग्लँडचा नंबर वाढला. जे लॅटर काय स्टार्ट करणार युटेरसमध्ये सिक्रेशन इनिबिन. इनिबिन काय? इनिबिन इज द हार्मोन ऑफ ओरी. इट स्टॉप सिक्रेशन ऑफ FSH. का? इनिबिनने स्टॉप केलं सिक्रेशन ऑफ FSH. का आणि कधी? आताच बोललो आपण, रिलीज झालेला ओहम 24 तासाच्या आत फर्टिलाइज होईल किंवा नाही होईल. 24 तासाच्या आत जर फर्टिलाइज नाही झाला, नंतर फर्टिलाइज होत नाही तो, बरोबर आहे. मग जर समजा तो फर्टिलाइज झाला, याचा अर्थ काय होईल? प्रेग्नन्सी स्टार्ट झाली. प्रेग्नन्सी स्टार्ट झाली याचा अर्थ नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झाली. नवीन मेन्स्ट्रुअल सायकल किंवा नाही, ती नाही आली पाहिजे, म्हणून FSHचं सिक्रेशन स्टॉप करते. का? कारण 8वा FSH काय करतो? प्रायमॉर्डियल फॉलिकलला कशामध्ये कन्वर्ट करते? प्रायमरी फॉलिकल. प्रायमरीला सेकंडरी, टर्सरी, मॅच्युअर आणि ग्राफियन फॉलिकल. आणि पुन्हा ग्राफियन फॉलिकलमधनं 14व्या दिवशी पुढच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय रिलीज झाला असता? ओहम. मग या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 1 ओहम फर्टिलाइज झाला, पुढच्यामध्ये 1 ओहम फर्टिलाइज झाला, त्याच्या पुढच्या मेन्स्ट्रुअल सायकल जर कंटिन्यू राहिली असती, प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 1 ओहम फर्टिलाइज झाला असता, दर मंथ एक चाइल्डची बर्थ झाली असती. असं नाही होत. एकदा जर का ओहम फर्टिलाइज झाला, हा ओव्हरीचा हार्मोन इनिबिन स्टॉप करते सिक्रेशन ऑफ FSH. डबल ग्राफियन फॉलिकल फॉर्म होणार नाही, मेन्स्ट्रुअल सायकल येणार नाही. कधीपर्यंत? अप टू चाइल्ड बर्थ. आणि म्हणून इनिबिनच नावाचं इनिबिट करते सिक्रेशन ऑफ FSH. प्रेझन्स ऑफ HCG ह्युमन कोरिओगोनॅड्रोपिन पाला अपराधी मॅटर्नल ब्लडमध्ये जर असेल आणि युरिनमध्ये जर असेल तर ते इंडिकेटर आहे प्रेग्नन्सीचं. मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की जर समजा HCG हार्मोन आहे, याचा अर्थ मॅटर्नल ब्लडमध्ये म्हणजे मदरच्या ब्लडमध्ये किंवा मदरच्या युरिनमध्ये जर HCG हार्मोन आहे तर तो इंडिकेट करते देर इज अ प्रेझन्स ऑफ प्रेग्नन्सी. का? कारण हार्मोन कोणी सिक्रेट केला? कोरियॉन लेअर. कोरियॉन काय होती? एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन. एम्ब्रियोची एक्स्ट्रा मेम्ब्रेन जे 4 आहे: ॲम्नियॉन, कोरियॉन, ॲलॅन्टॉइस, योक सॅक. ॲम्नियॉन, कोरियॉन, ॲलॅन्टॉइस, योक सॅक. त्यामधल्या कोरियॉनने सिक्रेट केला. कोरियॉनने सिक्रेट केला म्हणजे कोरियॉन आहे. कोरियॉन आहे म्हणजे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन आहे, म्हणजे एम्ब्रियो आहे. एम्ब्रियो म्हणजे प्रेग्नन्सी आहे, म्हणून ते इंडिकेटर आहे प्रेग्नन्सीचं. आणि जी किट असते त्या किटवर जे प्रेग्नन्सी इंडिकेट करते ते या हार्मोनवरून प्रेझन्स होते, इंडिकेट करते. आता नेक्स्ट पॉईंट आहे हायजीन प्रॅक्टिसेस दॅट शुड बी फॉलो ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. मेन्स्ट्रुएशन जो पिरियड आहे म्हणजे ॲक्च्युली मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिला फेज, मेन्स्ट्रुअल फेज किंवा ब्लिडिंग फेज, जो स्टार्ट होते 1st डे ऑफ सायकल अँड कंटिन्यू अप टू 5th डे ऑफ सायकल. 1 ते 5 दिवसाचा, जनरली 1 ते 4-5 दिवसाचा बनवू आपण. त्या पिरियडमध्ये हायजीन, आरोग्याची कोणती काळजी घ्यायला पाहिजे या पिरियडमध्ये? त्या 4-5 दिवस कोणती काळजी घ्यायला पाहिजे? कीप द पब्लिक एरिया क्लीन, स्वच्छता राखायला पाहिजे. त्या पिरियडमध्ये काय करायला पाहिजे म्हटलं आपण? कीप द पब्लिक एरिया क्लीन. चेंज द सॅनिटरी नॅपकिन एव्हरी 4 to 5 hours. 4-5 तासानंतर सॅनिटरी जो नॅपकिन आहे हा काय करायला पाहिजे? चेंज करायला पाहिजे. डिस्पोज, यूज सॅनिटरी नॅपकिन प्रॉपरली. डिस्पोज म्हणजे व्यवस्था करा, म्हणजे व्यवस्थित त्याला कुठेही टाकू नका, व्यवस्थित त्याला ठेवा, म्हणजे कुठेतरी त्याची व्यवस्था करा, कचऱ्यामध्ये व्यवस्थित टाका त्याला. डिस्पोज, यूज सॅनिटरी नॅपकिन प्रॉपरली. मेंटेन पर्सनल हायजीन ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. पर्सनल हायजीन म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. कशासाठी? टू अवॉइड द रिस्क ऑफ इन्फेक्शन. कारण त्या पिरियडमध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असते, त्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. पुन्हा बघा टॉपिक काय आपला? हायजीन प्रॅक्टिसेस दॅट शुड बी फॉलो ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. मेन्स्ट्रुएशनच्या 4-5 दिवसामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे? कीप द पब्लिक एरिया क्लीन, सराउंडिंग क्लीन पाहिजे. चेंज द सॅनिटरी नॅपकिन एव्हरी 4 to 5 hours. 4-5 तासानंतर सॅनिटरी नॅपकिन चेंज करत चला. डिस्पोज म्हणजे त्याची व्यवस्था करा सॅनिटरी नॅपकिनची प्रॉपरली.
मेंटेन पर्सनल हायजीन, स्वतःचं आरोग्य मेंटेन करा ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. कशासाठी? टू रिड्यूस द रिस्क ऑफ इन्फेक्शन, कारण या पिरियडमध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असते, कमी करण्यासाठी. अवॉइड युसेज ऑफ डम्प अँड डर्टी क्लॉथ. डम्प म्हणजे काय? ओलसर. ओलसर कापड आणि घाणेरडे कापड वापरू नका. या पिरियडमध्ये ओलसर आणि घाणेरडे कापड वापरचा जो वापर आहे तो टाळायचा. और युजिंग सॅनिटरी नॅपकिन, त्याऐवजी काय वापरा? सॅनिटरी नॅपकिन वापरा फॉर लॉंगर टाईम. या पिरियडमध्ये ओलसर आणि घाणेरडे कपडे वापरण्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिनचा यूज करा, कारण हे परफेक्ट एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करते. कारण हे जे डम आणि डर्टी क्लॉथ आहे हे परफेक्ट एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करते. कशासाठी? फॉर ग्रोथ अँड मल्टिप्लिकेशन ऑफ हार्मफुल बॅक्टेरिया. हार्मफुल, कारण त्यामुळं काय होईल? हे जर डम आणि डर्टी जर क्लॉथचा वापर जर केला तर त्यामुळं काय होते? ग्रोथ होते, मल्टिप्लिकेशन म्हणजे नंबर वाढते हार्मफुल बॅक्टेरियाचा, आणि त्यामुळं इन्फेक्शनचे चान्सेस जास्त राहील. आणि त्यामुळं काय, त्यासाठी काय करायचं आपल्याला? काय अवॉइड करायचं आहे? कुणाचा यूज? डॅम्प म्हणजे ओलसर आणि डर्टी म्हणजे घाणेरडे कपडाचा वापर टाळायचा आहे, आणि सॅनिटरी नॅपकिनचा यूज करायचा लॉंगर टाईमसाठी. आणि त्यामुळं काय होते? ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशन जे हार्मफुल बॅक्टेरियाचं हे टाळलं जाईल आणि इन्फेक्शन होणार नाही. नेक्स्ट टॉपिक आहे आपला, मेन्स्ट्रुएशन इज पेनफुल इन सम वुमन बिकॉज. मेन्स्ट्रुएशन पिरियड, मेन्स्ट्रुएशनचा पिरियड हा काही फिमेलसाठी ते 4-5 दिवस हे त्रासदायक असतात, पेनफुल असते. का असते? कारण मसल इन युटेरस कॉन्ट्रॅक्ट और टायटन. टाईट होते मसल, कॉन्ट्रॅक्ट होते. युटेरसच्या मसल ज्या त्या कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे आकुंचन पावते, टाईट होतात त्यामुळं पेन होते, वेदना होते. मसल्स इन युटेरस कॉन्ट्रॅक्ट और टाईट, वुमन हॅव हायर लेवल ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन. आपण पाहिलं पहिल्याच याच्यामध्ये की मेन्स्ट्रुअल फेज जो होता त्या मेन्स्ट्रुअल फेज, ब्लिडिंग फेजमध्ये इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी होते आणि प्रोस्टाग्लॅंडिनची लेवल वाढते. आणि त्या प्रोस्टाग्लॅंडिनची लेवल वाढल्यामुळंच एंडोमेट्रियम ही रप्चर होते, थिन होते. वुमन हॅव हायर लेवल ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन. प्रोस्टाग्लॅंडिन हा नॅचरल बॉडी केमिकल आहे दॅट कॉज कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड ब्लड वेसल. युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन झालं, ब्लड वेसलचंही कॉन्ट्रॅक्शन झालं, आणि त्यामुळं कंडिशन स्पेशली पेनफुल आली. का? पहिलं मी तुम्हाला सांगितलं युटेरसच्या मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्या तर टाईट झाल्या. दुसरं म्हटलं हा जो 4-5 दिवसचा पिरियड आहे, 3-4 दिवसचा, यामध्ये काय झालं? प्रोस्टाग्लॅंडिनची लेवल वाढली. प्रोस्टाग्लॅंडिनची लेवल वाढल्यामुळं कॉन्ट्रॅक्शन झालं कोणाचं? युटेरसचं आणि ब्लड वेसलचं. एंडोमेट्रियम स्लोकिंग ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन ऑल्सो कॉज पेनफुल डिस्कम्फर्ट. एंडोमेट्रियम स्लोकिंग म्हणजे काय? एंडोमेट्रियमची वॉल होती ती काय झाली? थिन झाली, म्हणजे तो असा खोलगट भाग झाला तयार, कारण ते जे त्याची थिकनेस होती ती एकदम कमी झाली. ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन ऑल्सो कॉज पेनफुल डिस्कम्फर्ट. पेनफुल ती सुद्धा कंडिशनमुळे पेन डेव्हलप झाला त्या ठिकाणी. वुमन हू हॅव हेवियर पिरियड्स मे एक्सपिरियन्स इंटेन्स पेन. ज्या वुमनमध्ये हेवी पिरियड्स येतात त्या पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणावर काय होते? वेदना होते. कारण आहे पहिलं काय म्हटलं? मसल्स इन युटेरस कॉन्ट्रॅक्ट और टाईट. वुमन हॅव हायर लेवल ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन that causes contraction of uterus and blood vessel. Endometrial slocking during menstruation also causes painful discomfort. Women who have heavier period may experience intense pain. Heavier जर पिरियड असेल तर त्या वुमनमध्ये काय होते? वेदनाचं प्रमाण हे जास्त असते, तीव्रता जास्त असते. अशा प्रकारे या ठिकाणी आपण मेन्स्ट्रुअल सायकलचे 4 फेज आणि त्याचे एक्स्ट्रा पॉईंट पूर्ण, म्हणजे असं समजा आपण मेन्स्ट्रुअल सायकल आणि त्याचा हार्मोनल कंट्रोल हा टॉपिक पूर्ण संपलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करतो आपण गमिटोजिनेसिस, गमिटचं फॉर्मेशन. मग ते 2 टाईपचं असेल, स्पर्मॅटोजिनेसिस आणि ओजिनेसिस.